तारे सितारे इस मैदान पर है। अंपायर का ये बेहतरीन मैदान है। एक तरफ प्रथमेश ठाकरे तो एक तरफ आप देखने जाएंगे इस मैदान पर विकेट कीपर पर सुमित डेगले, एक नामचीन बल्लेबाज है और दोस्तों नामचीन आज इस परंपरा पे एक नामचीन मुकाबला हमें देखने को मिल जाएगा। एक तरफ प्रतीक है और एक तरफ निखिल, ये दो बल्लेबाज मैदान पर आए हैं, जवाब देना होगा दोनों बल्लेबाजों का। चारों का यह मुकाबला प्रथमेश ठाकरे गेंदबाजी पर तैयार होते हुए नजर आएंगे। पहली गेंद प्रतीक खिलाड़ी भी फ्लिक करना चाहते थे, अपील भी अंपायर ने उसे नकारा है। बेहतरीन गेंद शुरू करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, गेंद शरीर को लगी है पैर में और गेंद शॉर्ट पॉइंट पर गई है। और बाकी में तुंगर सर जी आपने सही जिक्र किया इस मैदान पर, आज ये पूर्णबार के मैदान पर जिन्होंने इस मैदान पर पहले सीजन में अपने चैंपियन का नाम का खिताब अपने नाम किया था, वो टीम इस मैदान पर अपना खेल का जलवा भी करती हुई नजर आएगी। गोलंदाजीला पण तसाच खेळाडू आहे ना, गोलंदाजीला खेळाडू कोण आहे म्हणजे याच आपला पहिलं वसई विरारच्या क्रिकेट पासून सुरू झालेला तो प्रवास, खऱ्या अर्थानं वॉरेट भिवंडीवरनं चालू झालेला प्रवास आणि आज टेनिस क्रिकेट ऑल इंडिया ओपनच्या लेवलला कित्येक स्पर्धेमध्ये आज मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जात आहे स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना पाहिलंय प्रथमेश ठाकरे आहे जो गोलंदाजीसाठी आहे। समोर मनोरचे खेळाडू आहेत, एंबूरची टीम आपण पाहिली होती आणि त्या संघाचे खेळाडू आहेत। बॅटच्या कडेला लागतोय आणि प्रथमेशचं कौतुक यासाठी कारण नेहमीच म्हणजे गेल्या वेळी सुद्धा प्रथमेश ॲज अ आयकॉन एका स्पर्धेमध्ये खेळला होता। त्याच्या अगोदर तो रत्नागिरी म्हणजे चिपळूणला जाऊन एक मोठी स्पर्धा खेळून आला होता, मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं, पण ज्यावेळेला या मैदानावरची स्पर्धा होती ना मग तो लगेच आला होता खेळण्यासाठी। या मैदानाशी वेगळं नाचं प्रथमेश सुद्धा आहे कारण या मैदानाने त्याला भरपूर काही यश देखील दिलेलं है। सही का दुकान सर जी, इस मैदान पर ने बहुत प्यार दिया है, मोहब्बत दी है और उसके कारण इस मैदान पर प्रथमेश ठाकरे गेंदबाजी पर नजर आते हुए नजर आएंगे। प्रतीक की लगली गेंद, चेंज ऑफ वेरिएशन, तब पहले बल्ला घुमा बाद में गेंद शरीर पर लगती हुई, क्या गेंदबाजी का जलवा होता हुआ। और आपने जिक्र भी सही किया सर जी, पहली मैच नारंगी के मैदान पर खेलने में आए थे प्रथमेश ठाकरे और क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था और मैन ऑफ सीरीज के हकदार भी बने थे और इस मैदान पर भी अपने लाजवाब गेंदबाजी का जलवा बिगड़ते हुए नजर आ रहे हैं। क्या कहना चाहेंगे आप? पहिलं पर्व आपल्याला आठवते पाटील परिवारची स्पर्धा, पहिलं वर्ष। आकोटामध्ये चेंडूवरती उल केले, चेंडूला पाठवले लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार की षटकार, पंचाकडे इशारा आलाय, षटकार सिक्सर। थँक्यू। जसा आपण प्रथमेशचा उल्लेख करतो ना, हर्षिता स्पोर्ट सुद्धा कमी नाही, म्हणजे तुम्ही जसं नारंगीचा उल्लेख केला त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हर्षिता स्पोर्टने केलेली कामगिरी आपण पाहिले। हा संघही कमी नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये। आजही जर पाहिलं तर बहुतांशी खेळाडू, चर्चा तिथेही होईल, प्रतीक आणि निखिल आहे, प्रतीकच्या बॅटमधनं सिक्सर षटकार आलाय, तिथे स्टारकास आहे। फक्त या मैदानावरती खेळण्याचा अनुभव कोणाकडे जास्त आहे तो महत्त्वाचा आहे, एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे। जसा एक्सपिरियन्स मागच्या सामन्यामध्ये राकेश प्रभूने दाखवला, त्यांच्या वेदांत 11ने दाखवला, तसा अनुभव फार महत्त्वाचा आहे। 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा दाबलगावमध्ये 8। सही का दुकान सर जी, अगली गेंद फिर ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। सुमित देगे के हाथों में गेंद जाती हुई ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला, टीम की रन संख्या बनती हुई 9 रन बिना कोई नुकसान के। आने वाली 18 गेंदों की कहानी इस मैदान पर है, मगर क्या इस मैदान पर बल्लेबाजी होगी या गेंदबाजी, ये आने वाली ब्रेक के बाद हम अपने सामने लेकर आएंगे। आवाज के मालिक होंगे तुकार मांगे सर जी, कमान डीजे। बॅटिंग करणारा संघ, पहिला फिल्डिंग करणारा संघ जिंकला होता, त्यानंतर धावांचा पाठलाग करणारा, पुन्हा एकदा धावा उभारणारा आणि धावाचा डोंगर उभा करणारा, पाठलाग करणारा। मागचा मॅच जिंकला होता ज्यानं स्कोर उभा केला होता, महा मॅच धावांचा पाठलाग करणारा जिंकणार की धावा उभारणारा जिंकणार, ही लढाई आहे पर प्रत्येक वेळा मैदानावरती। जसं मागे तुम्ही यशच्या भूमिकेमध्ये पाहतोय सुमित डेकले यांना, NSP अर्थात नालासोपारेचा असा खेळाडू ज्यानं कित्येक वर्ष या नालासोपारेचं नाव, आपल्या वसई तालुक्याचं नाव फार मोठं केलं। म्हणजे सुप्रीमोच्या ट्रॉफीपासून आपण जर पाहिलं त्या खेळाडूला आजही कित्येक स्पर्धेमध्ये
भारताच्या चौबद होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुमित याला खेळताना पण पाहतोय. तो आता यशस्वीच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरी ओव्हर घेऊन विश्वनाथ जाधव. हो विश्वनाथ होते पण काय फटका. अप्रतिम अप्रतिम बॉडी बॅलन्स सांभाळला. ओल केला, थोडंसं फॉलिंग केलं होतं आणि फॉलिंग करून चेंडूला पाठवलं बॉलच्या बाहेर. षटकार. खेळ म्हणून म्हटलं हा मॅच सोपा नाहीये. सोपा नाही. एका बाजू नाही येणार. कारण विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू होता. गेल्या वर्षीचा सुप्रीम ट्रॉफी मधला तो कार मॅन अर्थात सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू आता विश्वनाथ जाधव जरा गोलंदाजीवरती आलाय. पण प्रतीकनं त्या पहिल्या चेंडूवरती सिक्सर. षटकार. सही का तुम सजी एक लाजवाब गेंदबाज है. उतनी बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर अधिक द्वारा होती हुई नजर आ रही है. फिर गेंद जड़ में थी, गेंद को सिर्फ किया, गेंद फाइल के क्षेत्र में ट्रैवल हो रही है. डिब्बा खिलाड़ी मौजूद है. एक हम पूरा हुआ, दूसरे की मांगे मगर मना किया. निखिल है वहां पर और निखिल का कॉल होना भी बहुत जरूरी है. यस नो वेट. ये कॉल इस्तेमाल नहीं होगा तो आपका विकेट भी गवा सकते हैं आप. सर जी क्या कहना चाहेंगे आप? दोन्ही मोठे खेळाडू आहेत निखिल आणि प्रतीक. जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे क्षमता आहे. क्षमता आणि सुरुवात चांगली केली. प्रतीकनं सुरुवात चांगली केलेली आहेत. 2 षटकार प्रतीकच्या बॅटमधनं पाहिले. त्यांना माहिती आहे समोर किती तगडी स्टार कास्ट आहे. समोर किती बलाढ्य संघ आहे. मग त्याच्या समोर धापलक. जसा मागच्या मॅच मध्ये वेदांत 11 50 धावांची बेस ओलांडली होती ना, तसंच करायचं आपल्याला. आपल्याला 50च्या पार जायचं आहे. किंबहुना शक्य झालं तर 60च्या जवळही जायचं आहे. तो प्रयत्न टीम हर्षिदा स्पोर्ट्सचा संघ करणार. निखिलचा स्ट्रायकर एंडला विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी. थोडासा ऑफ कटर शबल केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचं कट केलं होतं. थोडीशी उंगलिया फेर दी थी. बोट थोडी चेंडूवरती फिरवली. ऑफ कटर चेंडू हाताळला. डॉट बॉल. एक षटकार. त्यांचा सिंगल आणि हालाय डॉट बॉल. सही का तुम सजी लेकिन आप बेहतरीन गेंद थी. ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई अगली गेंद विश्वनाथ जाधव की निखिल की लाती हुई. आउटसाइड खेलने जा रहे थे. बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज निखिल का खेल समाप्त. पहला विकेट गिरता हुआ और यहाँ पर मधुर संगीत बजता हुआ. कमांड डीजा मान जा रे बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन अरे गारे बेटे. मान जा रे बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन अरे गारे बेटे. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. ऑफ स्टंपच्या बाहेर. याच्या अगोदर सुद्धा आम्ही बघितलं होतं. थोडासा ऑफ कटर चेंडू हाताळला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मयूर ॲज अ कॅप्टन, ॲज अ कर्णधार. आता कॅप्टन रोल, कर्णधाराची इनिंग तुम्हाला साकारायची, खेळी साकारायची आहेत. स्टार्ट प्रतीकनं करून दिलाय. त्याला साथ द्यायची आहे. 14 वरती करतो कारण निखिल बाद झाले आहेत. विश्वनाथ जाधवचं कौतुक त्याच करता. जसं आपण सुमित बद्दल बोललो, प्रथमेश बद्दल बोललो, तसा धानिवचा आपला नारायणसोबतचा हा खेळाडू हाही एक चमचमता हिरा आपण पाहतोय. ज्यानं फार मोठी मेहनत केली. आज टेनिसच्या थोडंसं ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये का याला आयकॉन खेळाडू किंवा मोठ्या संघामध्ये खेळताना नेहमीच पाहतोय तो विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला मयूर. सही का दुकान सजी मयूर अगली गेंद के तैयार हो जाएंगे. बेहतरीन गेंद मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते मगर गेंद बल्ले पर बराबर आई नहीं. जब तक गेंद को प्रथमेश ठाकरे फील्ड करते 1 रन जरूर मिल जाएगा. 1 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जा पहुंचेगा 17 रनों पर. 1 विकेट के नुकसान पर शिदा स्पोर्ट टीम एक लाजवाब है. दोनों टीमें पैकेज की तरह है. तो सजी ये मुकाबला एक लाजवाब होगा और आखिरी गेंद तक दोनों टीमें इस मैदान पर जी जान लगाएगी. आप क्या कहना चाहेंगे? बिल्कुल आपने सही कहा. लेकिन आखिरी वक्त जाने के लिए उतना स्कोर चाहिए. तेवढी धावसंख्या पाहिजे. जर या समोरच्या संघाला तुम्हाला झुंजवायचं आहे, त्याला खेळवत ठेवायचं आहे तर स्कोर पाहिजे. शेवटचा चेंडू क्लीन बॉल. तुम्ही शबल केलं, विश्वनाथनं टॅकल केलं आणि यष्टी उद्ध्वस्त केली. शेवटच्या बॉलवरती विकेट गॉन.
बल्लेबाज ऑफ स्टंप पर आकर सफल होकर खेलना चाहते थे, मगर क्या गेंद विश्वनाथ यादव की लेग स्टंप लेकर जाती हुई और ये दूसरा झटका शिला स्पोर्ट टीम के लिए लगता हुआ। अब क्या कहना चाहेंगे, 12 गेंदों का खेल आना बाकी है, 17 तो बने, 2 विकेट गंवाए आपने, मगर दोनों बल्लेबाज सलामी जोड़ी मैदान के बाहर गई है। अब क्या कहना चाहेंगे? षटक जरी पहिले सुरुवात षटकारानं झाली होती, सुरुवात षटकारानं झाली आणि समाप्ती यॉर्कर तुम्ही इतकं शफल केलं की लेग स्टंप तुमची थोडीशी उघडी पडली दिसतोय आणि ती निराशा चेहऱ्यावरती सुद्धा प्रतीक्षा त्या करतायत की आपण इतकं संधी दिली विश्वनाथ जाधव सारख्या कॅलिबरच्या गोलंदाजासमोर इतका तुम्ही जरा शफल केला तर नाही सोडणारा। आणि बरोबर यष्टनवरती चेंडू आदळाय, एक पहिला षटकार आणि त्यानंतरच्या 5ही चेंडू चांगले हाताळत, 2 षटकांचा खेळ संपलाय। धावा दाबलगावरती 17-17, 17वरनं 34 की मागच्या कालच्या दिवसामध्ये सांगितलं 34 की 44, त्याचा विचार टीम करते। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय विनायक आणि गोलंदाजासाठी गोलंदाज कपिल केने गेंदबाजी पर आएंगे। 12 गेंदों का खेल बचा है, चलिए देखना होगा कपिल केने गुरसे बी के लिए बहुत भी बेहतरीन योगदान दिया है, मगर आज अपनी टीम के लिए क्या बड़ा योगदान दे पाएंगे। करना होगा दोस्तों, एक लाजवाब मुकाबले है, मगर यहाँ पर ये दोनों टीम में मयूर एक स्ट्राइक पर है, जवाब देना होगा। 12 गेंदें बची हैं, मगर 12 गेंदों में 17 बने और तुकान सर जी आपने सही कहा कि 34 बनेंगे कि 44 होगा इस मैदान पर। मैं तो चाहूंगा कि 50 से 55 रन बनने चाहिए, तो एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर देखने को मिलेगा। आप क्या कहना चाहेंगे? पुण्याच्या वरती जायचं तर मयूरला एक चांगली खेळी, किमान इथून 12 चेंडूमध्ये जर अजून 20-30 धावा तुम्हाला पाहिजेत तर एक चांगली खेळी मयूरच्या बॅटमध्ये येणं आवश्यक आहे। कपिल केनेचा उल्लेख केला, घोरसई बी कडनं चांगला क्रिकेट त्यानेही खेळलाय, तो आता गोलंदाजीसाठी रेडी झालाय। मयूर स्ट्रायकर आणलाय, पुलटॉस बॉल नाही फायदा उचलू शकले, या संधी होते पाठीमागे आकाश होता, आकाशने टिपला असेल, विकेट क्रमांक 3 बाद। ये संधि होता, बिल्कुल ये मौका था, इस मौके को आपको भुनाना था, बड़ा स्ट्रोक लगाना था आणि त्या चेंडूवरती नाही मोठा फटका खेळू शकले। बघा फुलटॉस बॉल, थोडंसं बॅटची फेस लवकर तुम्ही बंद केली, लेग साईडला केला, तुम्ही स्क्वेअर लेग आणि खास करून पाहिलं तर फाईन लेगच्या त्या बाजूला खेळलं, तुम्ही मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं तर बॅटची स्पेस लवकर नसती बंद झाली, कडा नसती लवकर समोर आली, कडा आली, पाठीमागे आकाशना झेल टिपलाय, विकेट क्रमांक 3, तिसरा गडी बाद झालाय। धावा आहेत दाबलगावरती 17-17। सही का तुकान सर जी, इस मैदान पर फुल टॉस गेंद का फायदा उठाना था, मगर बल्लेबाज मयूर नहीं उठा पाया और बेहतरीन कैच वहां पर लिया शॉर्ट टॉर्नामेंट के खिलाड़ी ने, और तीसरा विकेट का पतन होता हुआ यहाँ पर स्पोर्ट टीम का। मगर अब यहाँ पर न्यू बैटर गए हैं, एक सादी चारी गई है, मगर 11 गेंदों में 20 से 25 रन जोड़ने चाहिए, एक फाइटिंग स्कोर अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या हो पानी चाहिए। अगली गेंद रिवर्स के अंदाज में खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद अपने फॉलो तुमने गेंद को फील किया है। पहिल्या चेंडूवरती अशा पद्धतीनं फटका खेळणं मयूर आले होते पहिल्या चेंडूवरती, कपिल केनेचे या चेंडूवर रिव्हर्स साठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आता थोडा बाहेरच्या दिशेनं बाहेरच्या बॅटला लागलाय, थोडा बाहेरही निघालाय, बॅटच्या बाहेरील कडाने पाठीमागे सुमित टेकले आणि टिपला टेल झेल आणि या षटकामध्ये दुसरा विकेट कपिल केनेच्या नावावरती। मेरे भाइयों का नाम, मेरे देवी का नाम, मेरे भाइयों का नाम, मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम। थँक्यू। हा फटका खेळताना सुद्धा बॉडी पोझिशन मध्ये नव्हते, तुम्हाला ऑन साईडला फटका खेळायचा होता, जसा पहिल्या चेंडू तुम्ही रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, हा फटका जर पाहिला तर बॉडी लवकर या साईडला गेली होती, लेग साईडला लवकर गेली होती, शरीर या साईडला गेलं होतं, चेंडूवरती नजर नव्हती, बॅटच्या बाहेरील कडा आणि पाठीमागे यशस्वी रक्षकानं टिपलाय झेल, विकेट क्रमांक 4 गडी बाद, 9 चेंडूचा खेल शिल्लक रहा है। बिल्कुल हम जिक्र कर रहे थे 50 के पार जाने की, अब यहाँ से 9 गेंदों का खेल शेष है, 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे, पण 9 चेंडूमध्ये आता 50 बनणं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट आहे, पण किमान 40, 35 आणि 40 ची धावसंख्या तुम्ही उभारू शकता, एक फायटिंग स्कोर तो 35-40 होऊ शकेल की नाही माहिती नाही, पण किमान तितक्या येणं आवश्यक आहे। सही का तुकान सर जी, उतने रन तो बनने चाहिए इस मैदान पर, चूंकि दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है।
अतिशनी बैटर शॉर्ट गेंद थी, पहले बल्ले को घुमा दिया और गेंद बाद में ट्रैवल होती हुई विकेट कीपर के दस्तान में। मगर क्या गेंदबाजी है कपिल केनी द्वारा, ये गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ नजर आ रहा है। आता हे षटक कसं चाललंय माहिती आहे का जयभाई, आपण या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक पाहिल्यात, पण आता मेडन ओव्हरच्या दिशेने चाललंय हे षटक, मेडन ओव्हरच्या दिशेने चाललंय, मेडन ओव्हरच्या दिशेने चाललंय। ते चाहूल लागली होती, चौथा चेंडू डॉट आल्यानंतर हा पाचवा चेंडू निर्धावाला आहे, शेवटचा चेंडू जर निर्धाव येतोय, निर्धाव मेडन ओव्हर येऊ शकेल। सही कहा सर जी, कपिल केनी की तारीफ करनी होगी, 2 विकेट तो आपने नाम की है, मगर ये 5 गेंदों में कोई बल्लेबाज को खोलने का मौका नहीं दिया। आखिरी गेंद है इस मैदान पर, लाजवाब गेंदबाजी, लाजवाब। दोस्तों कपिल केनी के लिए ताली बननी चाहिए, इस टूर्नामेंट की शोभा भी बढ़ाई है और अपने नाम पर ये मैडन ओवर किया है। एक सुनते हैं मधुर संगीत और आखिरी ओवर की कहानी पर आते, कमांड दीजिए। खुशी से रख लो, खुशी से रख लो, खुशी से रख लो, खुशी से रख लो, खुशी से रख लो नाम बाबा, खुशी से रख लो नाम। शुक्रिया दीजिए सुकान सर जी, इसलिए तो आपको बेहतर कमेंटेटर माना गया है और वाकई में जैसे आपने कहा है और दूसरियां आपको ऐसे सलामत रखे और ऊपर वाले के पास ये दुआ भी हम करेंगे कि आपको आवाज़ के साथ इस मैदान से नहीं, वो हम तो चाहेंगे कि आने वाले IPL में आपकी भी आवाज़ गूंजती हुई नजर आए। कपिल केनीचे ओव्हर आपण बघतोय, पहिला चेंडू जर फुलटॉस थोडासा बाजूला ठेवला तर बाकीचे 5 चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बाहेरच्या दिशेनं, जसा एखादा आउटस्विंगर असतो ना तसा आउटस्विंगर होता आणि बॅट स्विंग होत होती, पण बॅट स्विंग होताना स्विंग इतक्या लेग साईडच्या दिशेने जात होती, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता। सुंदर षटक या खेळपट्टीवरती, जिथे 100 बनल्यात 80 बनल्यात तिथे मॅडन ओव्हर हाताळणं एक ऑपॉर्च्युनिटी आहे, एक अचीवमेंट आहे, एक उपलब्धी आहे या खास करून गोलंदाजी जी कपिल केनीनं साधले। शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल पाटील भिनार गावचा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय। सही कहा सर जी, राहुल पाटिल आए हैं, बेहतरीन गेंदी, रफ्तार के राजा ये भी माने जाते गेंदबाज में, मगर लाजवाब गेंदी अंपायर के बाद अपील की गई है, अंपायर की उंगली उठी है और बल्लेबाज को और एक झटका लगता हुआ, कम ऑन डीजे। हाय सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा, हाय सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा। असा कोणच नाही नाव कामी हाय, बघावं आपल्या दादाचा। थँक्यू राहुल पाटील, काय धावत गेले बघा, रिप्ले मध्ये आपण बघू शकता। हा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळला, स्ट्राईक पाहिजे होता, राहुल पाटील गेले आणि हो आणि कॅमेरावर बघा, एका कॅमेऱ्याची एक क्लिअर आहे, दूध का दूध पाणी का पाणी, बरोबर। राहुल त्याकरता खुश झालाय, एखादा बोल्ड केला असतं ना राहुल पाटीलनं तर तितका खुश नसतं झाला, पण हा रनआउट केलाय, पण त्याच्यापेक्षा जास्त चेहऱ्यावरती हास्य राहुल पाटीलच्या। नवीन पहिल्या मैदानावरती दाखल झालाय हरीश आयन ये बैटर मैदान पर, बेहतरीन गेंद राहुल पाटिल द्वारा, क्या लाजवाब एक्सप्रेस है। और दोस्तों ये टीमों ने अपने नाम का चर्चा बैठा है और दोस्तों वाकई में इस लाजवाब और सही कहा था ना तुकाम सर जी आपने कि इस मैदान पर आज तारे जमीन पर आए हैं और एक लाजवाब इस विराट की नगरी की जमीन पर सोना बनता हुआ नजर आ रहा है। क्या कहना चाहेंगे आप? 17 धावा धापल कवरते, 5 गडी बाद 17 धावा, 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे। शेवटची ओव्हर मागच्या 8-10 चेंडूवरती धावा नाही झाल्यात, मागचं ओव्हर मेडन आले आणि या 2 चेंडूवरती धावा नाही झाल्यात। कोटप्याचा मग राहुल म्हणतो बाबा धावा नाही झाल्या तर चला एक धाव वाईटच्या स्वरूपात, एक धाव वाईटच्या स्वरूपात, अवांतर धाव। खरं मागे जर एक षटकार आणि त्यानंतर सिंगल रन आणि जवळपास 9 चेंडू होते, या 9 चेंडूवरती एकही धाव नव्हती, या 10व्या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात एक धाव आले, स्कोर जाऊन पोहोचलाय 18-18। हरीश स्ट्राइक पर है, राहुल पाटिल गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। बेहतरीन शॉट ऑन शॉट पर गेंद को खेला, गेंद गैप में है मगर खिलाड़ी लाजवाब फील्डिंग का नजारा पेश करते हुए बेहतरीन थ्रो जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में। आप रन संख्या में बढ़ती, रन संख्या 19 रनों पर जाती हुई 5 विकेट गिरे हैं, मगर आने वाली ये 3 गेंदों की कहानी इस मैदान पर राहुल के अंदाज में कौन सी होगी, मगर बल्लेबाजों को 1 से 2 बड़े शॉट लगाने होंगे। तो कौन सा जी क्या कहना चाहिए? 50 बनणार नाही, 40 फार लांब आहे, 30 25 किमान 25 धावा। बॅटला लागलाय, शरीरावरती आदळलाय, पाठीमागे चेंडू निघून गेलाय, बॅटला थोडंसं आतल्या बाजूला चेंडू लागला होता, डॉट बॉल। शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। सही कहा सर जी, वाकई में क्या बेहतरीन गेंदबाजी है।
राहुल पाटिल इज अ फायर। क्या गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। फुल टॉस बनाकर गेंद को मोड़ दिया। गेंद आउट साइड पर डीप स्कॉर क्षेत्र में किए ढूंढा है मगर गेंद को रोका है या नहीं। गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। कमान डीजे। राहुल भाई धावा नाही करत, राहुलच्या बॉलिंग वरती धावा चालल्यात आता। राहुलच्या गोलंदाजीवरती बॉलिंग वरती हा चौकार आलाय। शतकक्षे पोहोचले होते तिथे, चेंडू रोखू नाही शकले, थांबू नाही शकले। चौकार शेवटचा चेंडू शिल्लक आहे। धावा धावलकरती 23। फटका खेळायचा होता, शॉट तडव्यान रिझन मध्ये आकाश आहेत। 1 धावेच्या नोंदी पूर्ण लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय। 4 षटकांचा खेळ संपलाय। 4 षटकांचा धावा धावलकरती 24। 25 धावांचं लक्ष समोर ठेवलंय शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर संघासमोर। एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया संगीत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल। झहीरभाई एका बाजूला असतील आणि त्यांना जॉईंट होतील नितीन पाटील। 24 झाला 25 टू विन 24 झाला। थँक्यू थांबा। 17 होत्या मॅडम वर गेली। पहिला गोलला विकेट आला। 17 नंतर वाईट 17च होत्या 2 ओव्हरला ना। या ओव्हरला 1 चौकार 2 रन आणि 1 वाईट। एक शॉट दूर है। बरोबर ना। देखिए अब ये तमाम सितारों को देख रहे हैं। टेनिस के सितारे हैं। सुमित देख रहे हैं, राहुल पाटिल, विश्वनाथ जाधव, ये तमाम खिलाड़ी सितारे। पद्मेश ठाकरे को आप देख रहे हैं। एक लाजवाब ये तमाम नाम के सितारों ने अपने नाम की चर्चा पूरे मुंबई भारत देश में पहुंचाई है। दुबई कतार में जाकर भी अपने नाम का खेल का जलवा बिक रहा है। दोस्तों ये तमाम ऐसे सितारे हैं। 25 रनों का टारगेट है मगर ये दोस्तों ये मुकाबला एक लाजवाब होगा। अब गेंदबाजी में जलवे दिखाने होंगे गेंदबाजों को। बल्लेबाजी नहीं हुई मगर गेंदबाजी में अपने जलवे बिगड़ेंगे तो ये मुकाबला भी आपके पक्ष में बन जाएगा। चलिए आइए दोस्तों, आइए अगली आवाज की भी एक बेहतरीन आवाज के मालिक नितिन पाटिल सर जी हमारे साथ जुड़ जाएंगे और एक लाजवाब मुकाबले को इस मैदान में इसके बाद देखो मुकाबला होगा। फिर उसके बाद एक मुकाबला, उसके बाद फिर एक ड्रॉ किया जाएगा। थोडीशी घाई करा मित्रांनो, 3:30 वाजलेले आहेत। अजूनही आमच्याकडे 4 सामने आहेत। थोडी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतोय। आम्हाला कॉपरेट करा। हॅलो पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा आपण पाहत आहेत। पाटील चषक अंतिम टप्प्याकडे आपण प्रवास करतोय। प्रथम हिला बॅटिंग करताना हर्षिता स्पोर्ट्सनं बनवल्यात 25 धावांचं एखादं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय। दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच दाखल होत आहेत। ते हळूहळू आपण पाहतोय पाटील परिवारचे एक सदस्य व्यासपीठावर येताना। जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा। आमच्या सोबत कस्तुबजी मेहर जोडले जातील। 25 धावांचं एक छोटंसं लक्ष आहे कारण 24 चेंडू आणि 25 धावा। मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल। समोर हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे। कस्तुब एकंदरीत कशा प्रकारे रणनीती आखावी लागेल। पहिल्या ओव्हर्समध्ये 2-3 झटके द्यावे लागतील, त्यानंतर आणखी 2-3 झटके द्यावे लागतील तर या मॅचमध्ये बॅक करण्याची संधी असेल। 24-25-21 आहे म्हणजे पहिल्या 4ही गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। परंतु सुरुवात चांगली केली होती प्रथमेश ठाकरेने, त्यानंतर विश्वनाथ जाधव, त्यानंतर तिसरा गोलंदाज कपिल केनी आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये राहुलने आणि बघता बघता फक्त 24 धावा दाखल झाले होते। आता इकडे सिच्युएशन कशा प्रकारची आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल एका बाजूला सुमित, नॉट सेकंडला मिस्टर प्रतीक आणि सुमित डेकले यांचं काय कौतुक करावं। ISPL अजून स्पर्धा आठवते, त्या स्पर्धेमध्ये फटके त्यानंतरची बॅटिंग अजूनही आठवते आणि बघूया पुरेपड्याच्या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा एकदा दाखल झालाय। 24 चेंडू 25 धावांचं एक छोटंसं लक्ष असेल कारण समोर चांगली बॅटिंग लाईन आहे आणि गोलंदाजचं कौतुक करावं लागेल। काय गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये, प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर सुंदर गोलंदाजी आपण पाहिली विजय विश्वनाथ जाधव, त्यानंतर कपिल केने, राहुल पाटील, काही जबरदस्त गोलंदाजी केलंय।
मार्कवर आलाय गोलंदाज नितेश. इकडनं मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या सुरुवातीला 2-3 धक्के द्यावे लागतील तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. अन्यथा 2 ते 3 ओव्हरमध्येही मॅच संपेल ज्याप्रमाणे बॅटिंग लाईन आहे. बेस्ट ऑफ लक टीम. मॅचला होतोय सुरुवात. पहिले षटक मार्गस्थ नवीन गोलंदाज मिस्टर नितेश सज्ज होते. पहिला चेंडू प्रतीक ऑन स्ट्राईक. हो पहिला चेंडू स्विच हिट. क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकाला बीट केलं या चेंडूने. एक धाव परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. तिसरे धावेचा प्रयत्न तिसरी धाव सुद्धा झाली. क्या बात आहे. असं वाटलं होतं पहिले चेंडूवर 2 धावांचे समाधान मध्ये तिसरी धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर 3 धावा. सुपबा पहिल्या चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 3 धावा अंकित केल्या गेल्या. श्री गणेश केला जातोय. एकंदरीत आपण पाहू शकतात 25 धावांचं एक छोटंसं टार्गेट घेऊन शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर हा संघ उतरलाय आणि पहिल्या चेंडूवरला 3 धावा. सुरुवात तर चांगली झालंय परंतु नितेशला इकडनं डब्ल्यू शोधावे लागतील आणि तोही मोठा डब्ल्यू. हा डब्ल्यू करावा लागेल परंतु समोर बॅटर जो कोण आहे त्यावर सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं असेल ना. 3 धाबा धावपळकर 25चा पाठलाग. सुरुवात झाले पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि नितेश समोर सुमित डेकले सज्ज होतोय. जेटी आहे 25चा पाठलाग करत असताना आतापर्यंत एका चेंडूमध्ये 3 धाबा धावपळकावर. हो वेगवान चेंडू वेगवान हलक्या हाताने डिफेन्सिव्ह मोड सन्मान दिलाय चेंडूला आणि आलाय डॉट बॉल. सुपर अच्छे गेंदों का सन्मान करो पूरे गेंदों का अपमान करो. चेंडू पडला नंतर आपण पाहू शकता थोडासा इन स्विंग झाला आणि हलक्या हाताने सन्मान देण्याचं इथे काम केलं गेलंय. चांगली गोलंदाजी होतंय. 2 चेंडूची समाप्ती 3 धावा स्कोरबोर्डवर. एक 25 धावांचं छोटंसं टार्गेटला सामोरे जातोय तो शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर हा टीम. हा एखादा डॉट बॉल एखादा विकेट अजून कमबॅक करेल परंतु ते काम नितेशला पहिल्या षटकामध्ये करून दाखवावं लागणार आहे. कारण पहिलं षटक आपण बघितलं तर प्रथमेश ठाकरे कशा प्रकारे हाताळलं होतं. इकडे सिच्युएशन थोडीशी अलग आहे पण नितेश काय करतोय. हो इकडे स्कूपचा फटका केल्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग नव्हता. फटका फसलाय तोपर्यंत पाठीमागे क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. सिंगल येते. चांगला प्रयत्न केला होता यावेळेस बॅटच्या रडारवर चेंडू आला नाहीये आणि या सिंगलने टीम जाऊन पोहोचलंय 4 अंकावर. विकेट्स फॅक्टर खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये कारण 24 चेंडू आणि 25 धावा तसं पाहिलं तर सिंगल डबलने विजयशील प्राप्त करू शकतात. परंतु नॅचरल गेम दोघांचा पाहिला तर हार्ड हिटिंग सध्या चांगली गोलंदाजी होतोय. 4 धावा स्कोर भेटू लागतात. हा ना आतापर्यंत प्रयत्न चांगले झालेत नितेशचे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. या पहिले षटक मार्गस्थ आणि दोन्ही बॅटरला थांबवण्याचे प्रयत्न या पहिल्या 3 चेंडूमध्ये करून दाखवल्यात. परंतु एखादा ब्रेक थ्रू इकडून आणून त्यांचा प्रयत्न करेल का. हो शपलून केल्याचा प्रयत्न वेगवान चेंडू इतक्या वेगाने हाताळला होता की अक्षरशः बीट केले प्रतीकला आणि वेगवान येता येता डॉट बॉल सुद्धा आलाय. सुपर रिप्ले पाहू शकता. शफल झाले होते गुडघ्यावर बॅलन्स केला होता परंतु चेंडू व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये. चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी नितेशचं सध्या कौतुक करावं लागेल. 4ही चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यात. धावा खर्च केल्या 4. षटक क्रमांक पहिला आणि 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा समोर प्रतीक हा डिटर फलंदाज पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत परंतु बॅटच्या रडारवर चेंडू येत नाहीये. सिंगल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला तर दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा अगदी पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांशी टीम जाऊन पोहोचतंय 6 धावा. हा जर कदाचित फेकी केली नसती तर 1च धाव असते. परंतु फेकी ज्या वेळेला गेले त्यावेळेला बॅकअप नव्हता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पायावर चेंडू आदलला होता. ऑप्शनच्या जवळचा सफल झाले होते. फेकी झाली परंतु फेकी ज्या वेळेला झाली त्यावेळेला बॅकअपला खेळाडू होता परंतु बॅकअप नाही घेतला गेला. चेंडू डायरेक्टली एक्स्टर्नवर हिट झालाय. पंचांकडे दात मागली जाते परंतु त्यावेळेला प्रतीक क्रीज मध्ये होते त्यामुळे अजून एक अतिरिक्त धाव आपल्याला धावपळकावर पाहायला मिळते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावपळकार. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत आहे. शेताचा चेंडू खाली येतो लोकअपचा. नाही 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 मध्ये पडलाय. 3 खेळाडूंच्या मध्ये पडलाय आणि फक्त 1च धाव आले. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा आल्यात. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावपळकर 25चा पाठलाग. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतात पाटील चषक 2024 क्रिकेटचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आपण प्रवास करतोय आणि आता येणारे चेंडू आहेत 18 आणि बनवायचे आहेत 17. 18 गेंदे 17 रनों की जरूरत. मार्कवर आल्यात गोलंदाज. गोलचं नाव सांगा. कामेश गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. इकडनं मॅजिकल गोलंदाजी एकच तुमच्याकडे पर्याय असेल कारण 18 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता असेल. समोर सुमित ढेकळे सारखा एक मोठा फलंदाज बनायच्या आतमध्ये. एका बाजूने प्रतीकी चांगली फलंदाजी करतोय. प्रतीकच्या बॅटमधनं 7 धावा तर 1 धाव सुमितच्या बॅटमधनं आलंय. 18 चेंडू आहेत आणि 17 धाब्यांची आवश्यकता असेल. कामेश सज्ज होतोय. कामेशचा पहिला चेंडू लोअर फुलटाचा फुलटॉस चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केले चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एकच धाव. इकडे एखादा विकेट एखादा डॉट बॉल कमबॅक करेल परंतु ते काम करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात नितेशने करून दाखवली होती. इकडे कामेश कशा प्रकारे सुरुवात करतोय कारण आतापर्यंत दोन्ही हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि हार्ड हिटर बॅटरला आतापर्यंत 7 चेंडू मध्ये थांबवलंय. इकडून अजून कुठपर्यंत थांबवतील. एखादा विकेट थोडासा दबाव बनेल परंतु ते काम कामेशला या षटकामध्ये करावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच. परंतु ही वादलापूर्वीची शांतता आहे का कारण दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आणि आता चेंडू आहे तुमच्याकडे 17 बनवायच्या 16 धावा. रणनीती आखली जाते कशा प्रकारे चेंडू हाताळावे लागतील परंतु विकेट्स खूप महत्वाचा असेल. विकेट्स फॅक्टर 17 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता असेल. कामेश पुढे एकदा सज्ज होईल. मार्कवर समोर प्रतीक हार्ड हिटर फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 9 या अंकावर बिनबाद. कामेश पुन्हा एकदा स्विच इट. मी आधीच म्हटलं होतं वादला पूर्वची शांतता आहे का आणि चेंडू सरळ निघून गेलाय सी मारेशा पार. पाटील चषक चौकार 4. येस डीजे थँक्यू डीजे. हा ऍक्शन रिप्ले मध्ये अखेरकार काय घडलं होतं. कामेशचा हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये कामेशचा हा चेंडू स्विच हिट बराच वेळ होता. बराच वेट अँड वॉच जागा बनवली त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. ज्या वेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न होतो बराच वेळ असतो आणि तो बराच वेळ घेतला यावेळेला प्रतीकने आणि पाठवलं चेंडूला सीमारेखा पार चौकार. इकडे काय अखेरकार विकेट आला. उत्तर दिले कामेशने. बॅटची एज चेंडू गेला पाठीमागे. नक्कीकार पहिल्या विकेटचं पतन शिवान स्पोर्ट्स संघासाठी. प्रतीक बॅक टू द पवेलियन गॉन. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मागच्या वर्षी स्पर्धा गाजवली होती. 3 लगातार मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता प्रथमेश ठाकरे. सर्वांची मनं जिंकवली होती मागच्या वर्षी. इथे मात्र कमबॅक केले कामेशने. आणखीन 1-2 झटके द्यावे लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर www.com तुम्हाला खोलावे लागेल. सध्या 1 W प्राप्त केलाय. हा पहिला ब्रेक थ्रू आलाय. पण धावपलक सुद्धा त्याच रीतीने चाललंय ना. अजूनही 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि धावपलक सुद्धा त्या रीतीने चालले. कामेशने ब्रेक थ्रू काम केले पण त्या अगोदर चौकार आला होता आणि त्या चौकारानंतर त्याने कामेशने उत्तर दिलं प्रतीकला. इकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रथमेश ठाकरे. इकडे आता कामेशची रणनीती प्रथमेश समोर कशा प्रकारे असणार आहे काय अखेरकार घडणार आहे आणि कामेश पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रथमेश समोर. वाकुटप्प्याचा चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न तडम्याच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. नाही चेंडू यावलेला निघून गेलाय. सीमारेखा पार चौकार 4 धावा. थँक्यू पहा इकडे सुद्धा तेच घडलं होतं. बराच वेळ होता. दिशा दिली गेली चेंडूला आणि ज्या वेळेला दिशा दिली जाते त्यावेळेला प्रॉपर टायमिंग होती. दिशेमध्ये कुठलाच क्षेत्र त्या ठिकाणी नव्हता तडम्याच्या दिशेने आणि चेंडू निघून गेला. सुपप्पा फक्त बॅटचं पेस ओपन केलं. दिशा दिली गेली आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या पार. धावसंख्या पोहोचवलं 17-17. कामेश पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला येतोय. डॉट बॉल येतोय. एक कमबॅक करावा लागेल कारण तुमच्याकडे आता धावा फक्त 8 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. हा विकेट येतोय त्यानंतर चौकार सुद्धा आलाय ना. म्हणजे विकेट आल्यानंतर डॉट बॉल नाही आला गेला.
विकेट आल्यानंतर आलेल्या नवीन बॅटरचे प्रयत्न लवकरात लवकर मॅच फिनिश करायचे आहेत आणि त्या मॅच फिनिश करायच्या नादामध्ये आतापर्यंत तेच घडलंय आणि दबाव पूर्णपणे आता आला गेलाय. या दबावामधून बाहेर पडतील का? इकडून डॉट बॉल आलाय, षटक संपले दुसरं. 17 धाबा, धावपलकार 25चा पाठलाग आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत शिवान स्पोर्ट्स संघ. जाऊया ऐकू तोपर्यंत डीजेला. Thank you, DJ. फक्त 8 धाब्यांची आवश्यकता असेल. पारितोषिक जरूर लावण्यासाठी आले होते. 3 लगातार लागोपाठ 2 षटका जर सुमित ढेकले ठोठावत आहेत तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नागेशजी करत त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. 12 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता असेल. बॉलरचं नाव सांगा. मयूर, गोलंदाजचं नाव काय बोलतोय विनीत. 12 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता असेल. सुमित जर लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटका ठोठावतोय तर नागेशजी करत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस खोदून काढण्याचं काम केलंय. मयूर पुढे सरसावतायत, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 2 धक्का लागतोय शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या टीमला. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. आणि पाटील परवाची दोस्ती तुटणार नाहीये. चांगलं त्यांचंही नातं आहे. बघा आपण कॅमेरावर काय जबरदस्त कॅमेरावर करतात. रोहित चौधरीचं कौतुक करावं. काय कॅचअप केला तो चेंडू. बॉलचं स्टिकर 10x स्पष्ट दिसतोय. ही डिफेन्सची खासियत आहे आणि रोहित चौधरीचं कौतुक करावं लागेल. सुपर कामगिरी तेही करतायत. पाटील परिवार चषक आपण पाहू शकतात. कैलासवासी नारायण गोविंद पाटील मूळ पुरुष. त्यांचा जन्म 1920 आणि शेतकरी बरोबर त्यांचा हा जन्म. पाटील की त्यांना मात्र प्रदान केली होती आणि एक पहाडी आवाज भजनी बुवाई ते होते आणि त्यांचे हे मेंबर्स पाटील परिवार आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर. एकंदरीत विनीतने पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. मयूरने चांगला झेल टिपला गेलाय. दुसरा ब्रेक थ्रू दिला गेलाय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 11 आणि बनवायचे आहेत 8 धावा. ब्रेक थ्रू आलाय आणि ब्रेक थ्रू आल्यानंतर नवीन बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हणजे एक गेला तर दुसरा आलाय. असं शिवान स्पोर्ट्सची आता सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गोलंदाज सुद्धा विचार करत असेल की एखादा ब्रेक थ्रू अजून कुठे येणार. आता विकेट आला. इक्वेशन जर बघितलं तर येणारे 11 मध्ये 8चे इक्वेशन राहिले. परंतु येणारे 8 11 8च्या इक्वेशनला अजून एखादा विकेट एखादा डॉट बॉल कमबॅक करेल. परंतु ते काम करावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे आपण शिकारीला चाललो एखाद्या वाघाचे शिकार केले परंतु समोर दुसरा वाघ आहे त्यासाठी तुझे मनात धडकी भरत आहे. तशा प्रकारची विनीतला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 11 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. विनीत एक धाव तर परिपूर्ण केला. डीपवरनं क्षेत्ररक्षक मयूर पुढे सरसावले जात आहेत. सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे जातोय. 18 रन 7 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू आहे तुमच्याकडे आता 10 गेंदे 7 रनों की जरूरत. हा 10-7च्या इक्वेशनला एखादा विकेट येणं खूप गरजेचं आहे. परंतु विश्वनाथ जाधव, प्रथमेश टाकरे वन ऑफ द ग्रेट प्लेयर
म्हणून हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो ऑन साइडला लॉक केलंय, उडवलंय. या भिवंडी शहराने एकच असा भारी हाय बॅट्समन, या भिवंडी शहराने एकच असा भारी हाय बॅट्समन. ऍक्शन रिप्ले विनीतचा हा चेंडू थोडस आतमध्ये ऑन साइडला वेट अँड वॉच. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, आमच्या डायरेक्टली पाठवलं. डीजे वादकचं कौतुक करायला गेलं. प्रथमेशचं गाणं मात्र वाचवलं गेलं टायमिंग के साथ आणि स्कोर लेवल झालाय. आता फक्त एक धाव दूर असेल विजयापासनं. एका धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज विनीत पुन्हा एकदा सज्ज होत आहे. इथे मॅच फिनिश होतोय. वेल प्लेड शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर अँड हार्डलक असेल. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश. थँक्यू. चला लगेच आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं जाणार आहोत. दोन संघामध्ये टॉस केला जाईल. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि त्याच्या आधी आपण कामन 11 दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस या. वेदांत आणि शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आपण या. आपण हर्षिता स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करताना प्रतीकच्या बॅटमधनं 14 आल्या होत्या. विनायकच्या बॅटमधनं 4 गोलंदाजी करता कपिल केनेने काही गोलंदाजी केली होती. मेडन ओव्हर 2 विकेट्स. विश्वनाथ जाधवने 2 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स 8 धावा 1 ओव्हरमध्ये खर्च केल्या. प्रथमेश ठाकरेने 7 धावा खर्च केल्या होत्या. राहुलने 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शिवान स्पोर्ट्स बॅटिंग